नमस्ते. आज आपल्याला दही मिरची करायची आहे. आता रोज रोज काय होतं, आपल्याला त्याच भाज्या खाऊन खरोखर कंटाळा येतो. मग अशा वेळेला आपण दही मिरची बनवायची आणि वेगळी चव आणि 2 घास तर नक्कीच जातील आपल्याला. तर चला आता आपण दही मिरची करायला सुरुवात करूया. आता प्रथम आपण ही मिरची आता मी धुवून घेतलेली आहे. आता या 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि ह्या कमीच ह्याच्या आहेत, तिखट कमी आहेत. आता हे मी ह्याचे देठ कापून घेते आणि हे आपल्याला मधून असं कापून घ्यायचं. आता याचे 2 भाग तुम्ही केलेत तरी चालू शकतात. आता हे मी असं करून घेते, याचे देठ काढून आणि मध्ये कापून घेते. आता हे बघा, मिरची मी चांगली अशी कापून घेतलेली आहे आणि आता मी गॅस पेटवला आहे आणि आता आपण तेल टाकूया कढईमध्ये. आता तेल थोडंसं जास्तीचंच टाकायचं, कारण की दही मिरची आहे ना त्याच्यामुळे. आता ह्याच्यामध्ये प्रथम आपण राई टाकून घेऊया. राई तडतडली की आपण आता जिरं टाकूया त्याच्यात. गॅस मात्र मीडियमच करायचा. आता राई तडतडले, आता आपण जिरं टाकून घेऊया थोडं आणि थोडासा हिंग टाकून घेऊया. आणि ही मिरची याच्यामध्ये टाकून घेऊया. आता एकदम थोडं लांबच उभं राहायचं, कारण ही मिरची तडतडते. त्याला परतून घ्यायचं चांगलं. की आपल्याला जेवताना खरोखर तोंडी लावायला एवढं सुंदर लागते ना. तुम्ही केलंच ना तर नेहमी कराल असं आहे. आता हे चांगलं मी परतून घेते. आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आणि हे मीठ टाकून घेऊया. हे बघा, मीठ टाकून घेते. प्रथम थोडं आपण मीठ कमीच घालायचं, कारण ही मिरची जास्त नाही आहे आपली. आता हे चांगलं परत घेऊया. आता हे चांगलं परतून घेतलंय मी. आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊया. आता याच्यामध्ये हे धने पावडर घेतले, ते धने पावडर टाकूया आपण. हे जिरं पावडर आहे, जिरं पावडर टाकून देऊया. हे सगळं म्हणजे दरदरच केलेलं आहे मी. आणि हे बडीशेपची पावडर आणि ही थोडीशी आमचूर पावडर आहे, कारण आपण आता दही घालणारच आहोत ना त्याच्यामध्ये. तर हे चांगलं आपण परत परतून घेऊया. हे बघा चांगलं, कारण बडीशेपीची पावडर आपण घालतो ना त्याच्यामुळे आणखी टेस्ट त्याला जास्त येते. आता लास्टमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे. आता हे 2-3 चमचे मी दही घातले. हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. चांगलं परतून घ्यायचं आणि आता याला पाणी सुटेल ना, ते पाणी आपल्याला सुकवायचं आहे ह्याच्यामध्ये. गॅस तुम्ही मोठा करायचाच नाही, जेवढा लो गॅस आहे ना तेवढाच ठेवायचा शेवटपर्यंत. हे बघा, आता याला पाणी सुटलंय. आता हे पाणी चांगलं सुकवायचं आहे आपल्याला. हे बघा, सगळं दही सुकलेलं आहे आणि ही रेसिपी आपली झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला दही मिरची ही एक वेगळी रेसिपी करून दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.